वाढवण्याचं काम सुरू राहतं, या सगळ्याकडे आपलं लक्ष असेलच। आणि आता पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, कारण केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करत सामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा दिलाय। पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात करण्यात आली आहे। राज्य सरकारांनी सुद्धा इंधनावरील वॅटमध्ये कपात करून सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलंय। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे, त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारने दिलेला हा मोठा दिलासा आहे। कारण पेट्रोलच्या दरामध्ये 5 रुपयांची कपात आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात करण्यात आली आणि त्यामुळेच पेट्रोल आता 5 रुपयांनी स्वस्त आणि डिझेल 10 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे। मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर इतका आहे। मुंबईमध्ये डिझेलचा दर हा 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर इतका आहे। वाहन चालकांना आणि त्यांना या सगळ्या वाहन चालकांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमी आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली घट ही अनेकांच्या पथ्यावर पडणार आहे किंवा ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासादायकच बातमी आहे। तर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात झाली। पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झालं, डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झालंय। मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर आहे आणि मुंबईमध्ये डिझेलचा दर 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर आहे। राज्यांना देखील कर कमी करण्याचं आवाहन केंद्राने केलेलं आहे आणि प्रत्येक राज्याकडून आकारला जाणारा जो वॅट आहे तो दिल्लीमध्ये 30% आहे, जो मुंबईमध्ये 26% आहे, कोलकात्यामध्ये 25% आहे, हैदराबादमध्ये 35.20% आणि राजस्थानमध्ये 36% आहे। या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वॅटमध्ये कपात करण्याचं आवाहन देखील केंद्राने केलेलं आहे।